लायसन्स दाखवा. काय गॅरी साहेब, आज बरेच दिवसाने आलात गॅरेजवर. मिस मयुरीच का दिसतायत मला सगळीकडे? काय चाललंय राजवीर? ब्रो काय कुठं हरवला? नाही काही नाही. तू नाही सांगितलं तरी आपण गेस करू शकतो. मयुरी ए गॅरी शट अप. ठीक आहे, तू नाही सांगत आपण गेस करत राहतो. गॅरी असं काही नाहीये, रिलॅक्स. अरे मग तुझा चेहरा असा का झालाय? असा म्हणजे? असा म्हणजे चेहरा असा का कोणाला तरी मिस करतोय जसा. गॅरी झालं तुझं, शांत बस. तुला भूक लागली ना, है ना? हाच प्रॉब्लेम आहे. आपल्याला माहितीये तुझ्या पेट मध्ये काय पण गेलेलं नाही म्हणून तुझा चेहरा असा झालाय. काम कर, तू साईडला लाव, तुझ्यासाठी काहीतरी. अजिबात नाही. अरे ब्रो काहीतरी खाऊन घेतलं बरं वाटलं. इथे लाव ना साईडला, 5 मिनिट मध्ये होऊन जाईल. गॅरी तुला भूक लागली असं सांग ना सरळ सरळ. हा गॅरी लगेच. हा हा लगेच. कुठे? इथे? हा इथे गाडीवर. इथे थांब, लवकर ये. 5 मिनिट, नुसतं 5 मिनिट. साहब गुलाब लीजिए ना. हाँ? सुबह से बोली नहीं हुई है साहब. वैसे मैं 50 को 4 देती हूँ, लेकिन आपको मैं 50 को 5 दूंगी. हाँ चलेगा? नहीं ठीक है, कोई बात नहीं, मैं आपको 6 दूंगी, लेकिन ले लो ना. वैसे भी गुलाब तो प्यार की निशानी होती है. क्या क्या बोलते हाँ गर्लफ्रेंड. आपकी गर्लफ्रेंड रहेगी ना, उनको दे दीजिए, खुश हो जाएगी वो. अगर वो रोटी होगी ना आपके ऊपर, तो ये गुलाब के फूल देख के उनका गुस्सा निकल जाएगा. साहब साहब ले लो ना. मैं दूं आपको? कौन सा, ये वाला दूं? हाँ ये वाला दूं या ये दूं? ठीक है, मैं आपको 6 देती हूँ. हाँ साहब ये. हाँ ये अरे गॅरी हे जाऊ दे, तू त्यांना बघ ना. काय बघू? काय काय होतंय तुला? अरे गॅरी मी तू ठीक आहे ना? आपण डॉक्टरकडे जायचंय का? मला ना काहीतरी होतंय, मला ठीक नाही वाटत आहे. क्या हुआ साहब? चाहिए ना फूल? सॉरी, थँक्यू. नको, फुलं नको. नको थँक्यू. ब्रो काय होतं तुला, सांग आपल्याला. गॅरी अरे मला सगळीकडे मिस मयुरीच दिसतायत. बघ बघ बोललो ना आपण तुला तेच तर सांगतोय. हो तू मयुरीला जाम मिस करतोय म्हणून तर जिथे तिथेला मयुरी. ते फुलवालीच्या तिथे पण तुला मयुरी नाही ना दिसते? ए काही काय बोलतोय? मला फक्त आठवण. सोड, चल निघूया. नाही ना? हा मग ठीक आहे, मग ठीक आहे. हे आपण तुझ्यासाठी खायला आणलंय, ठीक आहे? आता ठेव, आपण नंतर खाऊया. निघूया आता. आपण रिसेप्शन मध्ये सांगून येतो आलो इथे. आज सगळीकडे मिस मयुरीच का दिसतायत मला? काय चाललंय हे राजवीर? ऐक ना, खरंच सॉरी पण तू विसर ना आता हे सगळं. हा
म्हणजे तू वाटेल तसं वागणार आणि मी सगळं विसरायचं, त्याला काय अर्थ आहे? ऐक ना, असं चिडू नको ना रे माझ्यावर प्लीज. ऐक ना, मी असं खरंच नाही वागायला हवं होतं. मला माहितीये माझी चूक झाली, पण मी पण माणूसच आहे ना रे. माझ्याकडून चुका होऊ शकतात ना. प्लीज माफ कर ना मला. ऐक ना, असं काय करतो प्लीज, ऐक ना माझं. त्यांनी सांगितलं कॉन्फरन्स रूम मध्ये थांबायला. चल निघू. बस, मला आता टॉपिक वर काहीच बोलायचं नाही. मी तुला बोललो ना, मला नाही बोलायचं म्हणजे नाही बोलायचं. तू असं काय बोलतोयस? ऐक, तुला माहितीये ना माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. असं काय करतोयस? बोल ना माझ्याशी. गॅरी, गॅरी बघ ना. काय ब्रो, काय काय झालं तुला? आता बोलू नको का? तुला तिथे पण मयुरी दिसतंय. अरे गॅरी बघ ना तू. काय काय झालं ब्रो? अरे तू तू ठीक आहे ना? गॅरी, मला असं वाटतं, मला ना जरा बरं नाही वाटत आहे. मी जातोय यार, घरीच जातो. अरे ब्रो, असं काय करतो? जरुरी मीटिंग आहे ना, असे कॅन्सल करून कशी चालेल? आपण सांगितलं त्यांना, ते वाट बघतात आपली. चल. गॅरी, तू आहे ना मयुरीचा विचार आता डोक्यामधून काढून टाक आणि कामावर लक्ष दे प्लीज. चल, काय नाही. चल 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 चल. काय नाही ब्रो. एक्सक्यूज मी, मिस्टर डोरके यांसोबत आमची मीटिंग आहे. प्लीज जरा कन्फर्म करा. काय होतंय तुला राजवीर? काय झालं ब्रो? ही पण गॅरी, कम ऑन. तुला काय ब्रो, कोण आहे तिथे? त्याच त्या मॅडम आहेत त्या. गॅरी, अरे बघ ना, तू स्वतः. तुम्ही कोण? कोण म्हणजे? मी इथली रिसेप्शनिस्ट. आता तुमच्या जागी ज्या दुसऱ्या व्यक्ती होत्या त्या कुठे आहेत? कोण होतं सर? इथे तर कोणीच नाहीये. हो, असं ओके. मला बरं वाटत नाही. आजची मीटिंग प्लीज कॅन्सल करा. गॅरी, मला बरं वाटत नाहीये. आय थिंक मी निघायला हवं. ब्रो, असं कसं चालेल? मीटिंग जरुरी आहे ना, कॅन्सल कशी करणार? गॅरी, सॉरी, प्लीज कॅन्सल. ब्रो, जरुरी मीटिंग आहे. गॅरी, एकदा सांगितलं ना. सॉरी, प्लीज तुम्ही मीटिंग प्लीज कॅन्सल करा. बाय गॅरी. काय होतंय माझ्यासोबत? भास का होतायत असे मिस मयुरींचे? कशावरच फोकस करता येत नाही. माझी मीटिंग डील पण जाईल बहुतेक. राजवीर सर, सामान. नाही, परत भास. नाही राजवीर सर, तुम्हाला भास नाही होत. आज सकाळपासून तुम्हाला भास नाही झाले सर. म्हणजे सर, ते ट्रॅफिक हवालदार, फुलवाली, मेकॅनिक, रिसेप्शनिस्ट सगळं मीच होते. सॉरी. काय का करताय तुम्ही हे सगळं? सॉरी सर, खरंच सॉरी. मी, ब्युटी आणि गॅरी सर, आम्ही तिघांनी मिळून हे मुद्दामून घडवून आणलं होतं. तुमचा माझ्यावरचा जो राग आहे ना, तो जायला पाहिजे ना, म्हणून सर. खरंच सॉरी. तुम्हाला या सगळ्यामुळे खूप त्रास झालाय मला माहिती आहे, पण सर तुमचं प्रेम परत मिळावं म्हणून मी हे सगळं केलं. सर ऐका ना. तुम्ही तुमची ही मीटिंग नका ना कॅन्सल करू. मला माहिती आहे तुमच्यासाठी ही मीटिंग खूप महत्वाची आहे, आणि जर का माझ्यामुळे कॅन्सल झाली ना तर मला नाही आवडणार, मला खूप वाईट वाटेल. प्लीज तुम्ही मीटिंग नका कॅन्सल करू. खरंच सॉरी सर. काय करताय तुम्ही हे सगळं मिस मयुरी? आधी मनाला येईल तसं वागल्या तुम्ही आणि आताही हे सगळं करताय.
काय वाटतं तुम्हाला हे सगळं वागल्याने तुम्ही याच्या आधी जे काही केलं ते सगळं पुसलं जाईल? का करताय हे सगळं? खेळ करताय तुम्ही माझ्या भावनांचा आणि मला अजून जास्त दुखावताय. राजवीर सर, मी एक मिनिट मयुरी. मिस मयुरी, आता मला तुम्हाला माफ करता येणार नाहीये. सर, मी नाही जगू शकत तुमच्याशिवाय. मला प्लीज मला माफ करा. मी चुकले, मी मान्य करते मी चुकले. प्लीज मला माफ करा सर. नाही, प्लीज प्लीज आता हे सगळं बंद करा. माझा विचार काढून टाका डोक्यातून. राजवीर सर, सर हो काय बोलताय तुम्ही? विचार काढून टाका. सर, तुम्हालाही माहितीये मी तुमच्याशिवाय नाही जगू शकत. तुमच्याशिवाय दुसरा कोणाचा विचार नाही करू शकत मी. सर, कितीही काहीही झालं तरी मी तुमची वाट बघेन. ठीक आहे, मग असं असेल तर माझी अशीच वाट बघत बसा. बोलायचं का तुला काही? हो आबा, जरा बोलायचं होतं. बोल की. अहो, इतके दिवस आपल्या घरावर काही ना काहीतरी विघ्नच येत होती. त्यामुळे आपल्या मनूचं लग्न सारखं पुढे ढकललं जातंय हो. ते बी खरंय. आता तरुण पुरीला किती दिवस घरात ठेवायचं ना. अरे ते इकरांच्या आईने पण होकार कळवलंय की. हो, अहो म्हणूनच म्हणते मी की आपण आता लवकरात लवकर मनूचं आणि विक्रांतरावांचं लग्न लावून टाकूया. हो, पण त्यावेळी आपल्याला कुठं माहिती होतं की बजरंग पण लग्नाला असेल म्हणून. आता जोड्यानं करा कन्यादान. हो. कन्यादान काय सिरियस आहे की काय? हो, सिरियसच विषय, लग्नाचा विषय चालू आहे इथे. अगं आता नोकरीला लागलोय, आता कुठे माझं लग्न करताय? तुझ्या लग्नाचं काय? तुला 2 बहिणी नाहीयेत? त्यांचं लग्न नको करायला आधी? बरोबर. आता एकदा मनूचं लग्न झालं ना की मयूसाठी सुद्धा स्थळ बघायला लागूया आपण. मयूसाठी? मयूसाठी कशाला एवढी काय काय? हे तुझं चांगलं आहे, घाई करायला नको का? याच काहीतरी तिसरंच असतं. अगं तसं नाही, म्हणजे तायडेचं लग्न झाल्यावर तायडे सासरी जाणार, मयूचं लग्न झाल्यावर मयू सासरी जाणार. मग घर कसं रिकाम रिकाम होणार ना. अरे मग चांगलं की आयडिया. तुझा मार्ग मोकळा झाला की त्याचा विचार करता येईल. काय लाजतोय? लाजत नाहीये, पण मी काय म्हणतो, पण बिन काही नाही. आता मनूचं लग्न झालं की मयूच्या लग्नाचं बघायचं. अरे तुझे कोणी चांगले मित्र असतील तर बघ ना, सांग ना. एवढी कसली घाई आहे? घाई काय? मुलीचा बाप झाला ना की कळेल तुला काय घाई असते ती. राजूर साहेबांनी केस मागे घेतली म्हणून 2 कुटुंबांमधला दुरावा तर कमी झालाय, पण मयू आणि राजूर सरांमध्ये समजा काही बिनसलं असेल ना तर तिला सांगायला हवं लवकरात लवकर राजूर सरांना समजाव आणि लग्नाची मागणी घालायला त्यांना लवकरात लवकर घरी घेऊन ये. मजनू मान खाली घालून का आला? राजवीर, राजवीर, तू एवढं लवकर परत आलास? मीटिंग झाली, डील इतक्या लवकर क्रॅक झालं का? मीटिंग झालीच नाही मम्मा. एवढी इम्पॉर्टंट मीटिंग झाली नाही का? का कॅन्सल झाली?
मिस मयुरींमुळे. मयुरीमुळे मीटिंग कॅन्सल झाली. मयुरीचा काय संबंध मीटिंगशी? काही नाही, राजवीर, काही नाही मम्मा. राजवीर ब्रो, राजवीर सांगणारच तू ब्रो. काय झालंय राजवीरला? अरे बोल ना, तू काहीच बोलत नाहीये. काहीतरी विचारते. मयुरीचा काय संबंध आहे? काय नाही मामा, ते लव बर्ड लोकांचे भांडण चालू आहे, बाकी काय नाही. ए, तीन नाही, मला नीट उत्तर हवंय. काय झालंय सांग मला. मामा, ब्रोने अजून पण मयुरीला माफ केलं नाहीये आणि त्यांच्यातला वाद वाढतच चाललाय. मामा प्लीज आपण ब्रोला बघून येतो. ब्रो ब्रो ऐक ना. यामिनी, तू तर काही केलं नाही तरी लैला मजनू मध्ये भांडण झालं, मोठं भांडण. तुझं नशीब दगडे आणि देव तुझ्या पाठीशी. आज तर पार्टी व्हायला, जोरदार पार्टी. एवढा काय उशीर झाला हिला, काही कळत नाही बाबा. आज ऑफिस मध्ये काही काम आलं का तेही कळत नाहीये. कळना झालं ना. अहो, एरवी फोन करून कळवते ती, आज कळवलं नाही तिने मला. फोन पण बंद लागतो तिचा. तर काय, तर मी त्या ब्युटीला फोन करून बघतो. हा करा करा, तिलाच फोन करा. आबा, हॅलो. अगं ब्युटी, हा बोला आबा. अगं ही मयू अजून घरी आलेली नाही. तुझ्याकडे आली आहे का ती? काय, मयू अजून घरी नाही आली आहे? अगं तेच तर सांगायला तुला फोन केला ना. लय काळजी तर आम्ही. बघा फोनवरून तर सांगितलं का तुला कुठे गेली ती? आबा आबा आबा, हे बघा, तुम्ही अजिबात काही काळजी करू नका. तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. हे बघा, तिच्या ऑफिस मध्ये ना काहीतरी महत्वाचं काम असेल किंवा जास्त वेळ काहीतरी काम असेल. मी ऑफिस मध्ये जाऊन बघून येते. हा, तुम्ही नका काळजी करू. हा, तिला विचारून सांग लवकर काय ते. मी काळजी येतो तिकडे. मग अजून घरी नाही गेली, मग ही कुठे गेली? काय झालं? ती कळवते म्हणाली, तिला विचारून. काय सांगू या पोरीला, फोन करून सांगायला काय होते ना. ब्रो 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 प्लीज आपलं ऐकून घे ना ब्रो. ब्रो मयुरीची काही चूक नाहीये. प्लीज कॅरी. ऑलरेडी मिस मयुरी इतकं चुकीचं वागलायत आणि आता स्वतःची चूक सुधारण्यासाठी त्या असं खोट्याचा आधार घेत आहे. अरे तुझा राग जातच नव्हता ना ब्रो, मग काय करणार ती तरी. आणि डेस्परेट झाली ती तुला मनवायला. आणि ही आयडिया जेव्हा सुचली तेव्हा तिला नव्हतंच पटलं. आपण बोललो का आयडिया सॉलिड आणि करूया, आपण बोललो ब्रो. गॅरी, हे बघ गॅरी, कोणाला सुचलं, कोणी आधी इनिशिएटिव्ह घेतला, कोण काय बोललंय मॅटर करत नाही. मिस मयुरी जे काय वागल्या ते चुकीचं होतं, इतकंच खरंय. तू उगाच त्यांची वकिली करू नकोस. ब्रो प्यार आणि जंग मध्ये सगळं जायज असतं ना. आणि एवढं काय केलंय तिने सांग आपल्याला. तुला तिची मेहनत दिसत नाहीये? तिला त्रास आणि दगदग नसेल झाला एवढं सगळं करायला? गॅरी, तसं जरी असलं तरी त्या माझ्याशी मम्माशी चुकीचं वागलंय हे खरं आहे ना. हो ब्रो, पण कशासाठी? तिचं पण लव आहे ना तुझ्यावर. गॅरी, खोटं हे शेवटी खोटं असतं. मग आज तू आपल्याला एका सवालचा जवाब देत ब्रो. तू नाही खोटं वागत. मी काय खोटं वागलो? मयुरीच बॉडीगार्ड आहे, तुला माहिती आहे ना. तरी तू मम्मापासून का लपवलं? कारण हे जर मम्माला कळलं तर बॉडीगार्डच्या नोकरीवरून काढून टाकेल ती मिस मयुरींना. बरोबर, तेच तर सांगतोय आपण तुला. तो प्रेमासाठी माणूस काय पण करू शकतो. तू पण तेच प्रूव्ह करून दाखवतोय ना आपल्याला. अजिबात नाही. दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना गॅरी. तुला माहिती नाहीये मम्माबद्दल काय काय बोलल्या त्या. तू ऐकून घेशील मम्माबद्दल कोणी चुकीचं बोललं तर? नाही ऐकून. एक्झॅक्टली, म्हणून मी पण नाही ऐकून घेतलं. त्या मम्माबद्दल खूप चुकीचं बोलल्या गॅरी आणि त्याचाच राग आलाय मला. त्यांचं वागणं, ते बोलणं चुकीचं होतं आणि मी माझ्या ठिकाणी चुकीचा नाही. अरे माणूस चुकतो ब्रो, चुकली ती. पण मग तिने येऊन साबित पण करून दाखवलं ना. तो आत्याचा व्हिडिओ तिने दाखवला ना सगळ्यांना. तरी पण तू तेच घेऊन बसलाय ब्रो. प्रेमात आपण एकमेकांच्या चुका माफ करतो, पण तू किती मोठी सजा देतोय तिला.
अरे हे सगळं आपण तुला काहीच सांगायला नाही पाहिजे. तुला सगळं समजतं ना ब्रो. मला नाही वाटत माझं काही चुकतं. ब्रो प्लीज तू एक इनफ गॅरी, या विषयावर आपण ऑलरेडी खूप बोललोय. मला काही बोलायचं नाही.